हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे। आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रसादाला पंजिरी करूया। त्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यात 2 चमचे तूप घातलंय। आता ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम आहेत, चारोळे आणि पिस्ते आहेत। सगळं चांगलं 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। सगळं 2-2 चमचेच घातलेलं आहे। सगळं असं लालसर जरा भाजून घ्यायचं, म्हणजे टेस्टला खूप छान लागतं। तुमच्याकडे अजून काय ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते घाला, नाही तर स्किप केले तरी सुद्धा चालतील। आता मखाने घेतलेले आहे, ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून घेतले, भाजून घेतलेले। आता हे पण लालसर कुरकुरीत होतील एवढे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होतं टेस्टला पण अप्रतिम लागतात। आता भाजत किती वेळ बसणार, कुरकुरीत होण्यासाठी असं मी कढईलाच हलवून भाजून घेतलेले आहेत, म्हणजे लवकर भाजले जातात सगळीकडूनच। मस्त भाजून झालेले आहेत, लालसर पण झालेले आहेत आणि कुरकुरीत पण झालेले आहेत, ते पण काढून घ्यायचे आहे। आता खोबरं खिसून घेतलेलं आहे मी इथं, ते पण 2-3 चमचे एवढंच घालायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं। खोबरं भाजायला तर वेळ लागतच नाही, लगेचच भाजलं जातं। लालसर असं चांगलं भाजून घेतलेलं आहे, आता ते पण काढून घ्यायचं आहे। प्लेटमध्ये सगळं एका काढून घेतलेलं आहे। आता यात आपण 2 चमचे तूप घालणार आहोत अजून, आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे 1 वाटी। गव्हाचं पीठ पण लालसर आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। लाडूला कसं आपण कशा प्रकारे भाजतो ना लालसर, त्या प्रकारे चांगलं भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ भाजायला थोडा वेळ लागतो। आता हे बघा लालसर भाजून झालेलं आहे मस्त, यामुळे टेस्ट खूप छान येते। आता मी इथं 1 चमचा खसखस घातलेली आहे, त्यातच गरम असते ना कढईत, मग त्यात लवकर भाजली जाते खसखस आणि चवीला पण खूप छान होतं म्हणून घातलेली आहे। तर ती पण चांगली भाजून घ्यायची आहे। सगळं छान भाजून झालेलं आहे, आता ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यात 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय ना, 1 वाटीच पिठी साखर घालून घेतलेली आहे, आणि आपण सगळे भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ना, मखाने, खोबरं सगळं घालून घ्यायचं आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान लागतो हा प्रसाद, एकदा नक्की करून बघा। हेल्दी सुद्धा आहे, कारण आपण यात गव्हाचे पीठ आणि मखाने आणि ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत, त्यामुळे मुलांसाठी हेल्दी सुद्धा आहे। कधी पण करून तुम्ही खाऊ शकता पटकन। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह, तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा।